नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपलं स्वागत. सोलो गायन स्पर्धा आहे. म्हणजे व्यक्तिगत एकच व्यक्ती गाणार, त्याच्यासोबत कोणी डुएटमध्ये गाणार नाही. हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट याच्यामध्ये शास्त्रीय बेस असणारे गाणे चालणार नाही, कव्वाली चालणार नाही, लोकगीत चालणार नाही, सुफी संगीत चालणार नाही. शुद्धपणे हिंदी चित्रपट गाणे, मराठी चित्रपट गाणे, इन्क्लुडिंग गझल. गझल नाही, गझल सुद्धा नाही. येस. आणि 2.5 ते 3 मिनिटाचा आपण वेळ त्या दिलेला आहे. 4 गाणे त्यांना आम्हाला लिहून द्यायचे फॉर्मवर. पहिलं गाणं त्याच्या चॉईसचं चाचणी परीक्षेमध्ये, आणि तिसऱ्या फायनलला आणि फायनल चाचणी फायनल राऊंडमध्ये 3 पैकी जज सांगतील. तर ह्या मधल्या काळामध्ये त्यांना त्या 3 गाण्यांचा रियाज प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ मिळतोय. ते व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकतात. त्यानंतर स्पर्धकांसोबत 1 किंवा 2च व्यक्तींना आम्ही आतमध्ये प्रवेश देतोय. जे परीक्षक आहेत, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. त्याच्यामध्ये कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही. ते सगळं कायदेशीर आहे. सिक्युरिटीची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि अप्रत्यक्षपणे तिथं आलेल्या लोकांची काही नाश्ता पाण्याची व्यवस्था, म्हणजे एक आम्ही याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही, पण तो विचार आमचा आहे. परवा प्रोव्हिन्सर मध्ये दुरून लोक येतात वगैरे, ते एक आम्ही करणार आहे. ही पर्सनल त्यांची जबाबदारी. त्यांचा येण्या जाण्याचा खर्च नाही, त्यांची राहण्याची व्यवस्था नाही. इथं जर त्यांना स्पर्धेला यायचं असेल, शनिवार रविवार 2 दिवस आहेत, त्यांनी स्वतःची व्यवस्था स्वतः करायची. फक्त आम्ही त्यांना एंट्री देऊ, त्यांचं गाणं ऐकू, ते वापस जातील. त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज जाईल, तुमचं सिलेक्शन झालंय का. आम्ही जे सध्या 31चा आकडा काढलेला आहे, हा आकडा कदाचित मागे पुढे होऊ शकतो. स्पर्धक बघू, स्पर्धक जर आले हा आकडा वाढवू शकतो, किंवा आम्हाला जर योग्य जर नाही वाटले हा आकडा नाही 4-5 नाही 5-7 नाही कमी करू शकतो 31 ऐवजी. तो निर्णय सगळा शंकरपट्टीचा आहे. आणि 15 ऑगस्टला भव्य कार्यक्रम आहे. बक्षीस वितरण 15 ऑगस्टला लगेच आहे. सायंकाळी दुपारी स्पर्धा झाल्याच्या नंतर 5 पर्यंत स्पर्धा अंतिम फेरी संपली की थोडासा गॅप देणार आहोत आपण, आणि 6ला बहुतेक तो कार्यक्रम करू आपण. मॉडेलिंग संदर्भात या स्पर्धेमध्ये आपण 2 प्रकार घेत आहोत. एक मॉडेलिंग प्रकार आहे आणि एक गायन स्पर्धा आहे. शक्यतो छत्रपती संभाजीनगरमध्ये गायन या पद्धतीवर लोक आज जास्त अप्रिशिएट आहेत, काम करतात, पण मॉडेलिंगमध्ये आता नाही आहे. परंतु आपल्याला जर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर भविष्यामध्ये पुढे जायचं असेल तर मॉडेलिंग हा कन्सेप्ट घ्यावाच लागेल. आणि निश्चितच काही लोकांनी आम्हाला सुझाव दिला होता की सर नाच गाणं दोन्ही करा. नाच गाण्यामध्ये आम्हाला जर तिथं गाणं असतं तिथं नाचणं येतं मान्य आहे, परंतु तो वेळेचा अभाव आणि वेळेची पात्रता, निरीक्षित जजमेंट जे आहे हे देण्यासाठी अवघड झालं असतं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, गायन आणि मॉडेलिंग या 2 प्रकारामध्ये आपण काम करतो. आता मॉडेलिंगमध्ये काय राहणार आहे की मॉडेलिंग हा प्रकार कदाचित प्रत्येक माणसाला माहीतच आहे किंवा त्याचं ज्ञान आहे असं मला नाही वाटत. कारण मॉडेलिंग हा प्रकार हा फार कमी प्रकारात येतो, कमी प्रकार लोकांना माहीत असतो. मॉडेलिंग प्रकारामध्ये 3 गोष्टी असतात सर्वस्था. एक तर ड्रेस कोड बघितला जातो, रॅम्प वॉक बघितला जातो, त्याला कॅटवॉक म्हणतात, आणि तिसरं असतं जेके. जेके म्हणजे जनरल नॉलेज. या 3 राऊंडमध्ये प्रकार घेतला जातो. तर काय होतं, आपण दिवाळी दसरा वगैरे बघितलं तर सुंदर स्त्रिया चांगल्या साड्या घालून येतात, होळी असो कोणी असो त्या पद्धतीचं. तर मॉडेलिंग करत असताना कोणत्याही जाचक अटी नाही आहेत किंवा जाचक नियम नाही आहेत. आणि या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं ज्या स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतले त्याचं तर कौतुक आम्ही उच्च लेवलवर करूया. करून ह्याला कोणतंही बंधन नाही आहे. 3 राऊंड होतील, 3 मध्ये 2च राऊंड घेतले जातील. एक
कॉमन राऊंड घेतला जाईल. एक कॉमन राऊंड याच्यासाठी घेतला जाईल, एक ट्रॅडिशनल कोड असतो, रॅम्प वॉक असतो आणि जनरल नॉलेज हे का आम्हाला स्पर्धा ही टफ ठेवायची आहे आणि त्याचं जनरल नॉलेज पण बघितलं गेलं पाहिजे ना. विश्वसुंदरी म्हणा किंवा जगत सुंदरी म्हणा किंवा मिस इंडिया म्हणा, या लेवलवर तिला जर जायचं असेल तर तिची विद्वत्ताही महत्वाची ठरली जाते. बरोबर आहे. मॉडेलिंग मध्ये एवढं काही नाहीये. दोन्हीही प्रकारच्या फीज ज्या आहेत ज्या फीज इक्वल आहेत आणि त्याचे प्राइस पण तेच राहणार आहे, पारितोषिक पण राहणार आहे. आता याच्या पुढची गोष्ट सांगायची म्हणजे या स्पर्धेला 150 लोक आले, 200 रुपयाचा प्रोत्साहन स्पर्धक आम्हाला मिळते. तरीही आम्ही कोणत्याही स्पर्धकाला नाराज करणार नाही. जो स्पर्धक या स्पर्धेमध्ये येईल त्यांनी त्याचा परफॉर्मन्स बेस्ट दिला आणि 10 मध्ये एकच येणार आहे हे सगळ्यांना माहीत असतं. सगळे बेस्ट देत राहतात, परंतु सेवाभावी संस्था असल्यामुळे आमच्या संस्थेकडनं प्रत्येक व्यक्तीला स्पर्धकाला आम्ही प्रमाणपत्र, एक शीट हे त्याचं प्रमाणित केलेलं आहे. बरोबर. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय विचारायचं आहे? पण स्पर्धकासाठी काही फीज वगैरे घेण्यात येईल का? सौफी स्पर्धा जर असली सर तर त्याच्यासाठी मूल्य मोजावंच लागणार आहे. जर आम्ही पण 150 लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम आमच्या खिशातून जर करत असेल तर त्याची झळ स्वतः स्पर्धकाला पण असली पाहिजे ना सर. त्यासाठी आम्ही एक छोटीशी एक फीस ठेवलेली आहे, ती लवकरच कळू तुम्हाला. पारितोषिक ज्या पद्धतीने मोठं आहे त्याच्या पद्धतीने तरी ती फीज राहणार नाहीये. ती सामान्य माणसात, सामान्य कुटुंबाला परवडेल आणि तो आमच्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीची आम्ही फीस आकारणार आहोत. स्पर्धा कुठं होणार? एका दिवस नाही सर. ऑडिशन साठी आम्ही 23 आणि 24 तारीख निवडलेली आहे, म्हणजे 2 दिवस आहे. एका दिवसामध्ये आम्ही 30 विद्यार्थ्यांना इंटरटेन करू शकतो. ॲज पर एज आमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. जर आम्ही एका स्पर्धकाला 2 मिनिटं देतोय किंवा 3 मिनिटं देतोय तर ऍटलीस्ट आपण 12 घंट्यामध्ये 30 लोकांना एंटरटेन करतोय. तर 80च्या आसपास जाता येते. बरोबर आहे. तर 8 आणि 16 2 दिवसाचं राहील सर. आणि तुमच्या सारख्यांचं सहकार्य, मार्गदर्शन, आशीर्वाद राहिला तर निश्चितच 200 लोक आम्ही कव्हर करू शकतो. ही 2 दिवस मार्गदर्शन झालं. 3 मिनिटं. नाही स्पर्धा आहे सर. ही स्पर्धा आहे. तुम्ही जर आता माझा जन्म झाला 1952ला तर मी मुकेशचेच गाणं म्हणाल ना सर. मी सोनू निगमचं नाही म्हणू शकणार. निश्चितच ही चॉईस तुमची आहे, स्पर्धकांची चॉईस आहे. मी जर त्याला मोहम्मद रफीचं गाणं म्हण, त्याचा जन्म झाला 2025ला, ते म्हणे हे कोण आहे? हा कोण भाग आहे ना. एक तुमची चॉईस आहे, पण 3 गाण्यामध्ये आमची चॉईस राहणार नाही. त्या 3 मला 21,000 देताना ते कौतुक पाहिजे ना की गोदाडे सरांनी बाबा माझे गाणे म्हणले म्हणून. राईट. हा सर. स्पर्धा कुठं होणार आहे? स्पर्धेसाठी पारितोषिक वितरणाला पोलीस सर आता या प्रश्नाचं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आमचं या हॉलमध्ये आपण आला आहात, ह्या हॉलमध्ये आपण ऑडिशन्स घेणार आहोत. ऑडिशन्स आपली 23 मे आणि 24 मे 2026 सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत ही ऑडिशन्स चालणार आहे. 25 तारखेला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की भव्य दिव्य असा अंतिम सोहळा हा कुठं होणार आहे. आणि जर मी आज सेलिब्रिटीचं नाव सांगितलं तर ती उत्सुकता तुम्हाला मला शिगेश पोहोचणार नाही. त्यामुळे प्रश्नच ते ठरवतील ते. तुम्ही मला सजेस्ट करू नका. ते प्रश्नचिन्ह मी तुम्हालाच दिलेलं आहे. त्यांना पारितोषिक देतात, प्रमाणपत्र देतात. भविष्यात या स्पर्धकांना काय फायदा होणार आहे त्याचा? छान सर. तुम्ही आज फेसबुक वापरता, व्हॉट्सअप वापरता, तुम्ही ट्विटर वापरता, तुम्ही इंस्टाग्राम वापरता. जी लोक रीलवर आज पैसे कमावत आहेत पण त्यांना स्टेज मिळत नाहीये. परंतु मी जर या माध्यमातून सेलिब्रिटीला बोलवतोय, संगीत क्षेत्रातले राहतील, वाद्यसंघ क्षेत्रातले राहतील, व्यावसायिक राहतील, कारण प्रत्येक माझ्याकडे येणारा जो वर्ग आहे तो अभिमुखी वर्ग राहणार आहे. त्यांना ती ऍड बनवायची असेल, काही करायचं असेल तर निश्चितच माझ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून उभारत्या कलावंतांना महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये जे काही मला आमच्या पद्धतीने म्हणा किंवा येणाऱ्या लोकांकडनं त्यांना निश्चितच त्यांच्या टॅलेंटवर त्यांना ते मिळून जाईल प्रोत्साहन. धन्यवाद. पत्रकार बंधू तुम्हाला मी माफी मागतोय.